उभी आहे. फक्त एक धीरज परदेशी गेलाय. अनेक परदेशी जाऊ नये त्यासाठी आज मी उभी आहे. आणि उभी आहे फक्त संग्राम भैया जगतापमुळे. माझी प्रशासनाला एवढीच मागणी आहे, या नरसापूरच्या धर्तीवरती माझ्या नवऱ्याला न्याय मिळेल का? माझ्या नवऱ्याला सरकारी वकील आणि माझ्या नवऱ्याची ही केस फास्ट ट्रॅक वरती चालवली जाईल का? माझ्या नवऱ्याला मारण्यामागे जे कोणी मास्टर माइंड होतं त्याला अटक झाली पाहिजे, त्याचा एन्काउंटर झाला पाहिजे. आणि जे कोणी लांडगे होते, जे समोरून वार करू शकले नाही, माझ्या ढाण्या वाघावर त्यांनी पाठीमागून वार केलेला आहे. माझा ढाण्या वाघ मला कायम म्हणायचा, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, माझं रक्त भगवा आहे आणि तू माझी वाघीण आहे. मी असो किंवा नसो, धर्मासाठी आपल्याला कायम उभं राहायचं आहे. आज माझा नवरा माझ्या सोबत नाहीये, फक्त आणि फक्त काही लांडग्यांमुळं. लांडगे हे समोरून कधी वार करू शकत नाही, त्यामुळे पाठीमागून वार करतात. आज एक धीरज परदेशी गेलाय, अनेक जाऊ नये. माझ्या नवऱ्याला न्याय पाहिजे. माझी प्रशासनाला मागणी आहे की आरोपी त्वरित अटक झाले पाहिजे. तो आरोपींना एकतर एन्काउंटर करा, नाहीतर फाशीवर चढवा. तोपर्यंत मी माझ्या नवऱ्याला हात लावणार नाही आणि कोणी हिंमत करणार नाही माझ्या नवऱ्याला हात लावायची. माझ्या प्रशासनाला मागणी आहे की ज्या पद्धतीने, ज्या कृत्य पद्धतीने माझ्या नवऱ्याला मारण्यात आलं, ज्या जागेवर मारण्यात आलं, त्या जागेवरच मी माझ्या नवऱ्याची अंतिम विधी करणार. मला न्याय पाहिजे. आपल्या हिंदुत्ववादी सरकाराकडून मला न्याय पाहिजे. मागच्या 4 दिवसांपासून मी फक्त वाट बघते माझ्या हिंदुत्ववादी सरकाराकडून न्यायासाठी. आज माझा वाघ फक्त भगवा टिळा लावला म्हणून त्याला आज इतकं कृत्य पद्धतीने मारण्यात आलंय. आज मी भगवा टिळा लावते आणि मी त्या लांडग्यांना आवाहन करते, या मला मारून दाखवा म्हणून. यावं त्यांनी समोर आणि मारून दाखवा. आता सगळ्यांच्या कपाळाला फक्त भगवा टिळा दिसणार. त्यांना भगवा टिळा दिसला की ते थरथरले पाहिजे. इतकी आपली ताकद त्यांना दाखवून द्यायची. का तर फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याने हिंदू धर्माला जपायचा प्रयत्न केला म्हणून त्याचा आज जीव गेलाय. माझा नवरा कायम म्हणायचा, मी एक कट्टर हिंदू आहे आणि इथून पुढे माझा नवरा तर आता माझ्या सोबत नाहीये, पण मी कायम हिंदूंसाठी उभी राहणार आणि हिंदूंसाठी इथून पुढे मी लढत राहणार. दे इकडे माईक दे.